काहीच नाही, आपण काय नाही बोलू. चलो जाऊया चला. ते 100 वर्ष परत टिकले पाहिजेत. आणि शिवरायांचा किल्ला म्हणजे तो टिकला पाहिजे. जरा एक साइड हो जाओ थोड़ा. उशीर झाला नाही. अरे पळत धावपळत साधारण हे यूज तिकडे होऊ शकते. मग माझं म्हणणं काय आहे, आपल्याला 300 वर्षापूर्वीचा प्रतापगड ठेवायचं, दाखवायचं. मॅक्झिमम जे मटेरियल मिळेल ते टाकून देण्यापेक्षा, दुसरीकडे नेण्यापेक्षा जिथं जिथं शक्य आहे असं वापरणं काय हरकत आहे वापरणं. त्याला म्हणजे हिस्टॉरिकल लुक येईल ना. आपण वरती हे काय करणार नाही सर, आता वरचा जो पायऱ्या आहे आता हे बघा, हे परत तुम्ही जे वर लावले ना ते सगळंच तुम्हाला काढून नवीन करावं लागेल. आता इथपर्यंत आणलं ते. ह्या ज्या काय पायऱ्या करणार, आहेत, हे काय करणार. सीमेंट पॉइंटिंग का होगा निकाल के तो आपण पायऱ्या चढण्याला योग्य करून हे दिलं. दगड, हे जे हे बुरुज तर आहे जुनीच आहे सर. हे असंच हे दिसतं. असं झालं. वरती फक्त चढण्याचा जो आपला मार्ग आहे तो आपण व्यवस्थित करून द्या. प्रतापगड किल्ल्याची आज पाहणी करायला आला होता. इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की हे निकृष्ट दर्जाचं काम जे सुरू आहे ते निकृष्ट दर्जाचं होत आहे. काय सांगाल? नाही नाही, असं नाहीये. मी पाहिलं आणि ग्रामस्थांची सुद्धा मी त्याच्या बाबतीत चर्चा केली. काही 1-2 ठिकाणी तसं जाणवलं की ताबडतोबच तिथं ते चुन्यामध्ये दगडाचं जे पिचिंग केलेलं आहे ते निघतंय. मी ते पाहिलं देखील स्वतः तिथं जाऊन. जिथं मला वाटलं की हे बरोबर नाही ते मी त्यांना काढायला सांगितलं. आजच्याच काढायला सुद्धा त्यांनी सुरुवात केली. फक्त त्यांचं म्हणणं असं आहे, आर्कॉलॉजी डिपार्टमेंटचं ते एजन्सीचं, की चुन्याला क्युरिंग पिरियड थोडा जास्त असतो, तो आम्हाला दिला पाहिजे. तर त्या सूचना मी इथं अधिकाऱ्यांनी दिल्यात, आमच्या कार्यकर्त्यांनी दिल्यात. पण ज्या ठिकाणी आता झेंडा बुरुजावरचं काम जर तुम्ही पाहिलं, आपण सगळे गेलो होतो, झेंडा बुरुजाचं काम दर्जेदार झाले, मजबूत झाले, टिकाऊ झाले. त्यामुळं मी त्याला तेच सांगितलं, ते वर्षापूर्वी झालेलं काम आहे. मी त्याला तेच म्हटलं की झेंडा बुरुजाचं ज्या क्वालिटीचं काम आहे, पूर्ण तटबंदीचं आणि पूर्ण दगडी जे काम आहे इथलं, ते त्या क्वालिटीचं झालं पाहिजे. ते त्यांनी मान्य देखील केलेलं आहे. जागतिक वारसा स्थळामधले नोंद असणारा किल्ला आहे, पण त्याच्यावर जे पांढरे पांढरे तुम्ही मगाशी जे दिसलं तुम्हाला की जाणवलं, ते पांढरे पॅच दिसत आहेत, म्हणजे तसे दिसलं नाही पाहिजे. खरं तर दगडी बांधकाम दिसलं पाहिजे. ते मला त्यांनी सांगितलं की चुन्यामध्ये त्या दर्जा भरलेल्या आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की चुना हा पांढरा पडत जातो, पण जसं 2-3 पावसाळे जातील आणि जसं ते कालावधी थोडा जास्त जाईल तसं तसं ते मॅच होत जाईल कलर, असं इथल्या ग्रामस्थांचं पण म्हणणं आहे. आणि आमच्या तांत्रिक लोकांनी पण ते सांगितलं. याचा अर्थ कुठेही इथं सिमेंट वापरलेलं नाही. आम्ही ते स्पष्ट खात्रीशीर केली. आणि आता प्राधिकरणाचे सदस्य स्थानिक इथले विजय नायडू आहेत, त्यांना मी सांगितलेलं आहे की दर 15 दिवसांनी महिन्यातनी एकदा तुम्ही येऊन ग्रामस्थांना बरोबर घ्या आणि इथं पाहणी करा. तुम्हाला जर तसं काही चूक वाटली, काय त्रुटी जाणवल्या तर लगोलग मला या ठिकाणी सांगा, असं त्याला मी या ठिकाणी सांगितलं. प्रशासकीय यंत्रणेमार्फत ऑब्झर्वेशन होत नाहीये. दर 2-3 दिवसाला कोणीतरी येणं अपेक्षित आहे, तसं कोणी येत नाहीये इथं गडावर. नाही, आर्कॉलॉजी डिपार्टमेंटचं पूर्ण नियंत्रण आहे याच्यावरती. आर्कॉलॉजी विभागाचे विभागीय अधिकारी आमचे या ठिकाणी आहेत, ते येत असतात तिथं. तरी सुद्धा त्यांना व्हिजिट वाढवायच्या सूचना मी देतो. त्यांनी दर आठवड्यातनं किमान 1-2दा व्हिजिट केली पाहिजे, अशा सूचना मी त्यांना देतो. गडाचा जो हा किल्ला रस्ता जो आहे, त्या रस्त्याच्या अनुषंगानं काही तसं काही तुम्ही सूचना केली? त्या बाबतीत ना, हा बराचसा रस्ता हा वन विभागामध्ये आहे आणि वन विभागामध्ये कॉन्क्रिटीकरणाच्या कामाला ते सहसा मान्यता देत नाही. पण आता मान्य इथले स्थानिक आमदार आहेत आणि मान्य मंत्री महोदय आहेत मकरंद आबा, ते आणि मी, आम्ही दोघं प्राथमिक या बाबतीत सार्वजनिक बांधकाम मंत्री मान्य शिवेंद्रराजेंच्या बरोबर चर्चा करतो. यातनं कसा मार्ग काढायचा, कुठून निधी उपलब्ध करायचा, आणि असं आवश्यकता वाटलीच तर आम्ही तिघही मिळून माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे ह्या रस्त्यासाठी पाठपुरावा करू. एक वेगळा प्रश्न, काल जयकुमार गोरेंनी तुमचा सत्कार केला आणि त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं. आणि त्याबद्दल जयकुमार गोरेंना विचारलं तर त्यांनी असं सांगितलं की आमच्या दोघात आता काही असं वैर नाहीये किंवा राजकारणामध्ये ह्या गोष्टी होत राहतात. पण त्यांनीही आता कधी मला कुठल्या कार्यक्रमाला बोलवलेलं नाहीये, मात्र मी आवर्जून त्यांना फोन केला होता आणि त्यांनी त्या मान दिला माझ्या शब्दाला. आपण स्वागत सत्कार हसूनच स्वीकारतो ना. कुणी जरी घेतला स्वागत सत्कार तरी आपण हसूनच स्वीकारतो. आणि मान्य जयाभाऊंचं माझं काय वैयक्तिक काय कुठले मतभेद नाहीत. राजकीय विचार किंवा राजकीय भूमिका त्यावेळी प्रत्येकाची वेगळी असते. का तर त्यांचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे. पण मान्य जयाभाऊंना मी पर्यटन महोत्सवाचं निमंत्रण दिलं होतं. फक्त एकच झालं, मी स्वतः फोन करायला पाहिजे होता, पण तसा फोन माझ्याकडनं त्या गडबडीत झाला गेला नाही. इथून पुढे मी काळजी घेईन. कुठलाही माझ्याकडचा असा कार्यक्रम असला तर सगळ्यात पहिला फोन मान्य जयाभाऊंना मी करेन. आणि मला वाटते
मी जसा त्यांच्या शब्दाला मान देऊन कार्यक्रमाला गेलो, माझं कर्तव्य पण होतं ते, का तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि माननीय मुख्यमंत्री येत आहेत, माननीय केंद्रीय कृषी मंत्री महोदय येतात, पालकमंत्र्यांना प्रोटोकॉल प्रमाणे हजर राहिलं पाहिजे. त्यामुळे सुरुवातीपासून दौरा संपेपर्यंत मी तिथं होतो. पण जयाभाऊंचं मी आभार मानतो की त्यांनी स्वतः मला फोन केला आणि शेवटी राजकीय विचार वेगळे, राजकीय भूमिका वेगळी आणि मित्रत्वाचे नातं किंवा व्यक्तिगत संबंध वेगळे, त्यामुळे व्यक्तिगत संबंधाची राजकीय सरमिसळ करणं बरोबर नाही. साहेब, नोंदी सापडत नाहीत म्हणून मनोज जरांगे पाटील 30 तारखेपासून आमरण उपोषण करणार आहेत आणि ते समितीवर देखील नाराज आहेत. नाही, मला नेमकं म्हणून मान्य मनोज दादांचं असेल किंवा आपलं सातारा औंध गॅजेटेर संस्थान सातारा गॅजेटेरचा त्यांचा सगळ्यात मोठा आग्रह होता. आणि पाठीमागच्या काळामध्ये माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना हा सगळा विषय माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि आम्ही त्या समितीवरती होतो. आम्ही भरपूर बैठका घेतल्या. जस्टिस शिंदे समिती जी नेमली होती नोंदी शोधण्यासाठी, त्यांना मुदतवाढ देखील दिलेली होती. अजून सुद्धा त्या समितीला मुदतवाढ अस्तित्वात आहे. फक्त काय समजा काम स्लो आहे असं जर मान्य मनोज दादांचं म्हणणं असेल तर मुंबईला गेल्यानंतर मान्य विखे पाटील साहेब ह्या समितीचे आता अध्यक्ष आहेत. शेवटी आम्हाला मान्य अध्यक्षांशी चर्चा करावी लागेल. अध्यक्षांशी आम्ही बोलू आणि योग्य त्या पद्धतीनं त्याच्यातल्या सुधारणा मान्य अध्यक्ष त्यांच्या विभागाला देतील. चला.